आज आपण पाहणार आहोत इरा सेशन 18। तर पहिले सेशनचा परिचय इथून पाहून घ्यायचा आहे। सेशनचा परिचय पाहून घ्या। त्यानंतर यामध्ये जेवढे ऑरेंज कलरमध्ये दिलेले जे नाव आहे किंवा जे व्हिडिओ आहे तर संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहून घ्यायचे आहे। आणि त्यामध्ये बघा पहिले नॉलेज चेक दिलेला आहे, नॉलेज चेकवर क्लिक करा पहिलं आणि त्यानंतर इथे स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। तर याच्यामध्ये बघा पहिल्या नॉलेज चेकमध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न बघा, तुम्हाला तुमचा आधार तपशिलामध्ये तुमचा पत्ता अपडेट करायचा असेल तर तुम्ही काय कराल म्हणत आहे। तर अपडेट करण्यासाठी बघा आपल्याला काय करावं लागेल, तर याचं उत्तर ॲड्रेस अपडेट रिक्वेस्ट ऑनलाईनवर क्लिक करा आणि स्टेप्स फॉलोवर क्लिक करायचं आहे। तर हे त्याचं उत्तर असणार आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर एखादा तुम्ही तुमचा मोबाईल स्वच्छता मोहिमा ॲपवर रजिस्टर केला की तुम्हाला डॅश डॅश अपलोड करण्यास सांगितले जाते म्हणत आहे। तर त्यावेळेस आपल्याला फोटो अपलोड करण्यास सांगितले जाते। कोणते ॲप तुम्हाला शिस्तबद्ध व स्वच्छ शहर ओळखण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर स्वच्छता मोहिमा आहे। प्रवास करताना गीताने आपले आधार कार्ड गमावले आहे। दुर्दैवाने तिला तिचे UID किंवा EID आठवत नाही। EID किंवा UID पुनर्प्राप्त करण्यासाठी ती कोणती पर्याय वापरू शकेल म्हणत आहे। तर कोणता पर्याय ते वापरणार आहे बघा, त्याचं उत्तर रिट्रीव्ह लॉस्ट फॉरगॉटन EID किंवा UID हे त्याचं उत्तर असणार आहे, ऑप्शन नंबर 2। आणि त्यानंतर सबमिट करा। स्वच्छता मोहिमा ॲपवर आढळणारा पुढीलपैकी योग्य पर्याय कोणता म्हणत आहे। तर कोणता आहे बघा, तर याचं उत्तर क्रिएट ॲन इव्हेंट हे असणार आहे। आणि त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा, येस आय एमवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर हे आपलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि पुन्हा दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसरं नॉलेज चेक इथून स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न दिलेले आहे। नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टल ही भारत सरकारद्वारे समर्थित वेबसाईट आहे जी लोकांना नोकऱ्या शोधण्यास मदत करते म्हणत आहेत। तर याचं उत्तर बरोबर आहे। त्यानंतर बघा नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा CV किंवा रिझ्युमे स्वतंत्रपणे अपलोड करणे आवश्यक आहे म्हणत आहेत। तर याचं उत्तर चूक आहे। नॅशनल करिअर सर्व्हिस पोर्टलवर प्रत्येक नोकरीच्या रिक्त पदांखाली तुम्हाला कोणती माहिती मिळेल म्हणत आहे। त्याखाली बघा आपल्याला कोणती माहिती मिळणार आहे, तर त्याचं उत्तर प्रत्येक नोकरीची रिक्त पदाखाली तुम्हाला नोकरी देणारी कंपनी, पगार, आवश्यकता, कौशल्य आणि नोकरीची वर्णन यासारखी माहिती मिळू शकते आपल्याला। ई स्किल इंडिया प्रोग्रामकरिता रजिस्टर करण्यासाठी कुठला वेब ॲड्रेस तुम्हाला एंटर करावं लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला ऑप्शन नंबर 1 आहे। त्यानंतर सबमिट करा। NSDचा फुल फॉर्म काय आहे म्हणत आहेत। NSDचा फुल फॉर्म हा नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे। त्यानंतर सबमिट करा। अशा प्रकारे आपलं दुसरं नॉलेज चेक संपलेलं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा पुन्हा तिसरं नॉलेज चेक इथे दिलेलं आहे ऑरेंज कलरमध्ये, ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे। तर इथून स्टार्ट करा आणि याच्यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहे। तर किसान पोर्टलमध्ये प्रवेश करण्यासाठी डॅश डॅश ही योग्य लिंक आहे म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। किसान सुविधा ॲपवर पुढील डॅश डॅश दिवसाचा हवामानाचा अंदाज तुम्ही पाहू शकता म्हणत आहे। तर किती दिवसाचा हवामानाचा अंदाज पाहू शकतो आपण, तर 5 दिवसाचा। फोरकास्ट लाईनच्या भोवतीच्या लाईन्स फाईन लाईन्स कशाचे प्रतिनिधित्व करतात म्हणत आहेत। तर याचं उत्तर खालच्या आणि वरच्या आत्मविश्वासाच्या सीमा हे त्याचं उत्तर असणार आहे। याचं उत्तर ज्या कालावधीसाठी अंदाज प्रदर्शित केले जातात हे त्याचं उत्तर आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे। कुठला वेब ॲड्रेस तुम्हाला नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर घेऊन जाऊ शकतो म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक तिसरं कंप्लीट सोडवणं झालेलं आहे आणि त्यानंतर कन्फर्म बटनावर क्लिक करा। त्यानंतर बघा पुन्हा चौथं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि पुन्हा स्टार्ट करायचं आहे आणि याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहे। तर पहिला प्रश्न PMY वेबसाईटसाठी कोणता वेब ॲड्रेस आहे म्हणत आहे। PMYसाठी बघा आपल्याला याचा www.mudra.org.in हे वेबसाईट आहे। तर याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। मुद्रा लोन कर्जदार अन्य कोणत्याही आर्थिक संस्थेचा डॅश डॅश असणं कामा नाही म्हणत आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे।
दिलेल्या पर्यायामधून आपण प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजनेसाठी खाते उघडण्याचे फॉर्म कुठे डाउनलोड करू शकता म्हणत आहे. तर कुठे डाउनलोड करू शकता बघा. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे, अकाउंट ओपनिंग फॉर्म. तर ऑप्शन नंबर 1 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. प्रधानमंत्री सुकन्या समृद्धी योजना कोणत्या प्रकारची योजना आहे म्हणत आहे. तर कोणत्या प्रकारची योजना आहे बघा ती. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. तर ऑप्शन नंबर 4 वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा आपली 5वी सुद्धा नॉलेज चेकची प्रश्न याच्यातून दिलेला आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा आणि याच्यासुद्धा 4 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, वय, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेटकरिता अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी कोणती वेबसाईट व्हिजिट केली पाहिजे ते निवडा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला कोणती वेबसाईट व्हिजिट करायला पाहिजे. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. वय, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सर्टिफिकेटकरिता वेबसाईटवर तुम्ही यशस्वीपणे अर्ज रजिस्टर केला आहे. आता कुठले सब डिपार्टमेंट तुम्ही त्यासाठी निवडाल म्हणत आहे. तर याचं उत्तर रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे. त्यानंतर सबमिट करा. आपले सरकार वेबसाईटवरील तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन केल्यानंतर विवाह नोंदणी दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी डॅश डॅश या पर्यायावर क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे. तर याचं उत्तर रुरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज डिपार्टमेंट हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर विवाह नोंदणी दाखल्याकरिता अर्ज करण्यासाठी रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या दाखले यादीतील कोणता पर्याय तुम्ही निवडला पाहिजे म्हणत आहे. तर याच्यातलं आपल्याला मॅरेज सर्टिफिकेट हे ऑप्शन निवडायला पाहिजे आणि त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुन्हा 6 नंबरचं नॉलेज चेक आपल्याला सोडवायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. तर याच्यातला पहिला प्रश्न बघा, सेल्फ फॉर सोसायटी प्लॅटफॉर्म ओपन करण्यासाठी डॅश डॅश हा URL आहे म्हणत आहे. तर याचं उत्तर पहिलेच आहे. त्यानंतर सबमिट करा. एखाद्या संस्थेचा भाग म्हणून एखाद्या समूहात तुम्ही स्वयंसेवा करू इच्छित असाल तर कुठल्या टॅबवर क्लिक करायला पाहिजे म्हणत आहे. तर त्यासाठी ऑर्गनायझेशन व्हॉलेंटियर या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करावं लागेल. तुमच्या गावात एखादा गुन्हा घडत असल्याचा तुम्हाला संशय असेल तर तसे रिपोर्ट करण्याकरिता पुढीलपैकी कोणते पोर्टल योग्य राहील म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला क्राईम अँड क्रिमिनल नेटवर्क अँड सिस्टीमवर क्लिक करायचं आहे. तुम्ही CCTNS वर फीडबॅक सबमिट केल्यानंतर त्याची दखल घेण्याची जबाबदारी कुणाची असते म्हणत आहे. तर संबंधित पोलीस स्टेशन हे त्याचं उत्तर असणार आहे. SIM वर क्लिक करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि शेवटचं बघा हे व्हिडिओ पाहून घ्यायचे आहे सर्व आणि नंतर शेवटचं सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचं आपल्याला. तिथे क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न, अँटीव्हायरस प्रोग्राम हे तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमवर आक्रमण करणारे व्हायरस किंवा इतर हानिकारक प्रोग्राम्स यापासून तुमच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे रक्षण करतात म्हणत आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. डिस्क स्वच्छ करणे, फाईल कॉम्प्रेशन आणि डिस्क डिफ्रॅगमेंट ही सर्व डॅशची उदाहरणे आहे म्हणत आहे. तर कशाची उदाहरणे आहे बघा ही. तर ही सर्व युटिलिटीची उदाहरणे आहे. डॅश प्रोग्राम हे फाईलच्या प्रती तयार करते ज्यामुळे मूळ फाईल हरवल्यास किंवा खराब झाल्यास तर वापरता येतात म्हणत आहे. तर त्याला आपण बॅकअप प्रोग्राम म्हटले जाते. डिस्क डॅश युटिलिटी प्रोग्राम हा तुमच्या हार्ड डिस्कवरील अनावश्यक नसलेल्या फाईल्स काढून टाकतो म्हणत आहे. तर याचं उत्तर क्लीनअप आहे. त्यानंतर सबमिट करा. SIM वर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाका आणि कन्फर्म बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन 18 कंप्लीट सोडवणं झालेलं आहे.